खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्याला असणारे रावेत हे पाण्याचं केंद्र, त्या केंद्रामधून एमआयडीसी पाणी उचलती, वाघोली पाणी पुरवठा देखील आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि देवरोड कॅन्टोन्मेंट अशा भागामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये मांबोर्डी असेल, किवळा असेल, विकासनगर असेल, पुनावळे असेल, रावेत असेल, ह्या सगळ्या भागामध्ये जे नैसर्गिक ओढे ते भर उन्हाळ्यामुळे काळ्या प्रकारचे सांडपाणी सगळ्या नदीला जाऊन मिळतं आणि त्यामुळं अगदी अर्ध्या पाऊण किलोमीटर पंपिंग स्टेशन आहे. सर्व सांडपाणी त्याला मिळून सर्व पंपिंग स्टेशनला मिळतं आणि त्या ठिकाणी ते उपसा करून जलउपसा केंद्रामध्ये जातं. पर्यायाने किती जरी शुद्ध केलं तरी एवढं पाणी शुद्ध होऊ शकत नाही, कारण एवढं सांडपाणी वाहते, दिवस रात्र एवढं पाणी वाहतंय आणि ते पवना नदी काठी जाऊन पंपिंगला होते. सगळ्या पिंपरी चिंचवड शहराला लहानापासून मोठ्यापर्यंत इनमेन पोलीस आयुक्त देखील पिंपरी चिंचवडचं पाणी पितो, महापालिकेचे आयुक्त पितो, त्याच्यानंतर सर्व अधिकारी पिंपरी चिंचवड शहरातले पाणी पितात. शाळेची असंख्य मुलं, पोलीस खात्यातली माणसं, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये डायरेक्ट पाणी पितात. एवढी वाईट अवस्था, मी सगळ्या नदीच्या प्रत्येक स्पॉटला जाऊन आल्यानंतर मला वाईट वाटलं. मी आयुक्तांना पत्र दिलं आणि त्यानंतर मी आयुक्तांची पत्र दिल्यानंतर मी स्वतः तारीख डिक्लेअर केली आणि त्या 13 तारखेपासून आज अमरण उपोषणावर मी या ठिकाणी बसलेले. आज सकाळवरून बऱ्याच लोकांचा, अधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी जाणं येणं चालू आहे. पण एवढी वाईट परिस्थिती महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला आलेली आणि त्याचप्रमाणे पावना नदी ते रावेचा बंधारा हा जी गाव आहे त्या गावांचं देखील सांडपाणी येते. लोढा सारख्या मोठ्या एका टाउनशिपचं पाणी घाण येते. या सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर फक्त सांडपाणी प्रकल्प नसल्यामुळं आणि त्याचं अर्धीवट कामं राहिल्यामुळं पिंपरी चिंचवड शहराला सगळं घाण पाणी या ठिकाणी पाजलं जातं. याला महापालिका जबाबदार आहे आणि एमआयडीसी देखील तेवढी जबाबदार आहे. वाघोली पाणी पुरवठा देखील तेवढाच जबाबदार. कुणाचं इकडे लक्ष नाही. मोठे मोठे टेंडर काढून तिकडे कामं काढायची, रोज पेपरला जाहिराती वाचायच्या आणि पिंपरी चिंचवड शहराला, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने घाण पाणी पाजायचं, ही प्रवृत्ती बरोबर नाही. ह्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ मी या ठिकाणी कुणाचाही विचार न करता मी अमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि शहरवाशांना माझी विनंती आहे की निश्चितपणाने आपण जर स्वतः या ठिकाणी आलात तर आपण कुठल्या प्रकारचं पाणी पितोय याची आपल्याला जाण होईल, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. 3 दिवस लागोपाठ या ठिकाणी भेटायला येतात. मी घरी भेटायला आले, आज उपोषण करायला इथं मी भेटायला आले. त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडे आज बजेट नाहीये, पैसे नाहीयेत काम करायला. आणि मग म्हणलं तुम्ही माझ्याकडे आलं कशाला? माझं काय तोल पाहायला आले का नुसतं? जर बजेटच नाही तुमच्याकडे किंवा योजनाच करायला पैसे नाही तर मग तुम्ही कशाला आला? तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा, आयुक्तांना कळवा, मी आयुक्तांकडे येतो, नाहीतर आयुक्तांनी माझ्याकडे यावा. की जनतेसाठी मी कुठल्याही स्तराला कुठेही जायला तयार आहे.